तर शिंदे गट असेल किंवा ठाकरे गट असेल, दोन्ही गटांमध्ये सध्या उत्सुकता आहे, हालचालींना वेग आलाय। मातोश्रीवर पक्षप्रवेशादरम्यान उद्धव ठाकरेंनी काही कार्यकर्त्यांशी संवाद साधला। काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहूया। मी प्रसार माध्यमातून पाहत असेल की रोज झुंडीच्या झुंडी असंच मी म्हणेन, लोंढेच्या लोंढे हे शिवसेनेत येत आहेत आणि या नुसत्या झुंडी किंवा नुसत्या लोंढे नाही तर हे मर्द सैनिकांच्या तुकडे आहेत, नुसते लोंढे नाहीये, हे लढवय्यांचे सगळे तुम्ही जसे आलात आहात लढण्यासाठी। आणि सगळ्या वेळेस प्रत्येक वेळेस मी हेच सांगत असतो की साधारणतः राजकारण म्हटल्यानंतर विरोधी पक्षातून सत्तेकडे लोक जातात, बरोबर ना? जसे आपले गेले खोक्यांसाठी, तसं खोक्यांसाठी तिकडे जातात। पण तुम्ही तुमचं कौतुक हे आहे की तुम्ही सत्ता नसताना सत्ता आणण्यासाठी माझ्यासोबत आलेला आहात। बोलताना बोलले की तुम्हाला थोडंसं काही म्हणजे तुम्ही येण्याची इच्छा व्यक्त केली आणि निरोप मिळाला तुम्हाला की आज उद्यातच या, म्हणून तुमचे जे सोबतीने सगळे काही येऊ शकले नाही। ठीक आहे, हरकत नाही, मी स्वतः पालघरला येणार आहे। पालघरला एक मोठी सभा घ्यायचीच, कारण पालघर आपण एकदा नाही दोनदा जिंकलेला लोकसभा मतदारसंघ आहे, तो तिसऱ्यांदाही जिंकायचाच आहे। आणि येत्या 23 तारखेला नाशिकला आपली सभा होती। यापूर्वी सुद्धा काही ठिकाणी माझ्या सभा झाल्या, तशीच पालघरला सुद्धा आपली सभा या येत्या म्हणजे आजपासून येत्या जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्यान पालघरला सुद्धा सभा घेऊ। कुठे घ्यायची, कधी घ्यायची सगळ्यांपासून ठरवा आणि ठरवलं की मला सांगा, मी येतो। तोपर्यंत सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि आजपासून तुम्ही सगळी शिवसैनिक झालेला आहात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।